Welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing section number 4, a lesson. It means this section is based on drama. We are dealing a drama and its importance in different era. See the page number 131. The public theatre of the 16th century drifted in many important ways from the modern theatre. आधुनिक थिएटरच्या तुलनेने 16व्या शतकातील जी थिएटर्स होते ती थोडे प्रमाणात वेगळ्या रीतीची होती. सार्वजनिक थिएटर्स म्हणून ती ओळखली जायची. इट वॉज ओपन टू स्काय आणि ते उघड्यावरती ते परफॉर्मन्स केला जायचा. इट मीन्स देर वर not a building or a theater available that time. Without artificial lighting त्या ठिकाणी नसायची. The stage was a raised platform with the races at the back supported by pillars. आणि स्टेज वगैरे हे सामान्य रीतीचं असायचं. पिलर्स स्तंभ वगैरे त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केला जायचा. There was no curtain and the main platform could be surrounded on 3 sides by the audience. पडदा वगैरे काही वापरला जात नसायचा आणि सामान्यपणे तिन्ही बाजूने प्रेक्षक असायचे. Around theater there were galleries. In the 17th century, the enclosed theater gained importance. 17व्या शतकात मात्र बंदिस्त स्वरूपाची थिएटर्स निर्माण झाली आणि यामध्ये गॅलरीज वगैरे यासारख्या बाल्कनी वगैरे यासारख्या स्ट्रक्चरचा त्या ठिकाणी बनवण्यात आलेली स्ट्रक्चर गॅलरीज म्हटलं जातं त्यांना. देअर वॉज इन्क्रीजिंग अटेन्शन टू सिनिक डिव्हाइस ॲज थिएटर बिकम प्रायव्हेट. कालांतराने त्याचं लोकप्रियता वाढत गेली आणि परिणामी या ठिकाणी प्रायव्हेट थिएटर्स पण मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागली. शेक्सपिरियन इरा केम इन टू एक्झिस्टन्स इन द 16th century इन टू द पब्लिक थिएटर. शेक्सपियरचा कालावधी सरासरी 16व्या शतकापासून सुरू होतो आणि बेसिकली शेक्सपियर हा 16व्या शतकातील महान असा साहित्यिक. परिणामी या सर्व कालावधी हा शेक्सपियरच्या नावाने ओळखला जातो. ही रोड फॉर द कंटेम्पररी थिएटर manipulating the Elizabethan stage with the great resource and invention. कंटेम्पररी थिएटर्स साठी त्यांनी लिखाण केलं आणि मॅनिप्युलेटिंग द एलिझाबेथन स्टेज विथ ग्रेट रिसोर्स अँड इन्व्हेन्शन. आधुनिक काहीतरी नवीन इन्व्हेन्शन त्यामध्ये भर पाडली. बट द जीनियस ऑफ शेक्सपियर्स शुड नॉट अलो द रेस्ट ऑफ द ड्रामा ऑफ हिज एज टू बी ऑब्स्कर. कंटेम्पररी टू हिम वॉज बेन जॉन्सन. त्यांच्या समकालीन जे असलेले ड्रामाटिस्ट बेन जॉन्सन, अ क्लासिसिस्ट, अ मॉरलिस्ट अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा. इन कॉमेडी बेन जॉन्सन्स जीनियस इज फाउंड ॲट इट्स बेस्ट अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. जॉन बेन्सन यांचंसुद्धा कार्य हे महान असं होतं. परिणामी शेक्सपियर आणि त्या दोघांच्या या कालखंडामध्ये या बेन जॉन्सनचे कामगिरीचं सुद्धा मोठ्या रीतीने गौरव करण्यात आलेला होता. समतुल्य असे साहित्यिक त्या कालावधीत निर्माण झाले. ड्रामाटिस्ट द रेस्टोरेशन ड्रामाटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम. आणि रेस्टोरेशन ड्रामाटिस्ट त्या कालावधीतील हे सामान्यपणे या सर्व ड्रामाटिस्ट यांच्यावरती अवलंबून होते. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द पुरिटन्स इन 1642 ब्रॉट हिज ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड्स इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द पुरिटन. थिएटरचा जो काही प्रवास होता तो सामान्यपणे 16व्या शतकापर्यंत व्यापक झालेला. 17व्या शतकामध्ये पण त्याची व्याप्ती वाढलेली होती आणि 1642 ब्रॉट धिस ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड्स इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. बंदिस्त थिएटरचा
व्याप्ती वाढत गेली आणि 16व्या शतकामध्ये त्याचा जो सुरुवात झाली होती, बिगिनिंग झाली होती आणि ती टू ॲन एंड पण झाला. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर एक्झिस्टेड बिटवीन 1642 to 1660. At the right time there were happened a war that's called the Civil War. सिव्हिल वॉर स्टार्ट झाली आणि परिणामी ते थिएटर्सचं अस्तित्व त्या ठिकाणी संपुष्टात आलं. 1642 ते 1660 या कालावधीमध्ये थिएटर्स कला पूर्णपणे बंद झालेली होती. द नेक्स्ट फेज विच ॲपियर आफ्टर द रेस्टोरेशन प्रोड्यूस अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रॅमॅटिक लिटरेचर. आफ्टर दॅट द रेस्टोरेशन कालावधीनं त्या ठिकाणी प्रोड्यूस म्हणजेच निर्माण करण्याचं डिफरंट प्रकारात ड्रामॅटिक लिटरेचर तयार करण्यात आलं. ड्रामॅटिस्ट लाईक चॅपमॅन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वर ॲट द फोरफ्रंट. ह्यासारखी ख्यातनाम अशी ड्रामॅटिस्ट उदयास आले. व्हेन चार्लस सेकंड केम बॅक विथ द रेस्टोरेशन ऑफ 1660. ज्यावेळी चार्लस दुसरा तो गादीवरती आला किंवा त्याने सत्ता हाती घेतली, द थिएटर्स वर रिओपन. थिएटर्स पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. द रेस्टोरेशन कॉमेडी अचीव इट्स पिक्युलियर एक्सलन्स. ड्रामा डेव्हलप इंटू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास इथोज. ड्राम्याचे क्लास निर्माण झाले. इट लास्टेड बियॉन्ड this period into the first decade of the 18th century. Comedy in the early 18th century declined into sentimentalism. It became comedy of manners. George Etheridge was its most important exponent. From such depth, the drama was rescued by Oliver Goldsmith and Richard Sheridan. With Sheridan, the next point is modern drama. आधुनिक नाटक किंवा थिएटर्स म्हणू शकतो आपण त्याला. द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज. आधुनिक थिएटरमध्ये बॅकग्राऊंडला पिक्चर वगैरे सादर केलं जातं. सपोज काही सीन असेल की शाळेतला सीन असेल तर बॅकग्राऊंडला शाळेचं किंवा स्कूलचं पोस्टर फ्रेम केलं जाणार आहे. स्टेज इट्स ॲक्ट्रेस टेकिंग फिमेल पार्ट्स. वुमेन also participating in that drama. Actress taking female parts. It's movable scenery designed to create a visual image of the locale of each scene, and its artificial light was developed during the restoration period. या कालावधीमध्ये बरेचसे बदल झाले आणि आधुनिकतेकडे वाटचाल झाल्या कारणामुळे so many changes happen in modern drama. Artificial lighting were present at the stage. There is a clear influence of France on theatre. This impact happened on France theatre, the audience and the theme. The drama of the early 19th century was on the whole on the way to decline for many reasons. The drama of the early 19th century was on the whole. 19व्या शतकाच्या सुरुवातीचा जो कालखंड होता त्यामध्ये संपूर्ण नाटक कला किंवा ड्रामा ह्या सर्व गोष्टी संपूर्णतः त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. द थिएटर वॉज होम. कालांतराने थिएटर्सकडे जाण्याचं लोकांचं प्रमाण कमी झालं. मेनली टू इरेग्युलर स्पेक्युलेट. कारण की प्रेक्षक वर्ग हा रेग्युलर नसायचा. मेलोड्रामा अँड फोर्स. वेगवेगळ्या अडचणी पण त्या कालावधीमध्ये निर्माण झाल्या. अ सिम्पल एक्सटर्नल रिझन कॅन बी फाउंड इन द मोनोपोली हेल्ड बाय द टू हाऊसेस. आणि मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि प्रत्येकजण आपापल्या परीने ड्रामा प्रेझेंट करणे, सादर करणे यासाठी वैयक्तिक फायद्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी चढाओढ चालू झाली. कन्व्हेंट गार्डन अँड डरी लेन for the performance of serious drama. The audience which gathered to the 19th century theatre had not the intelligence or the imagination of the Elizabethan audience.
19व्या शतकातील जे ऑडियन्स आहेत आणि त्यांच्या तुलनेनं 19व्या शतकातील ऑडियन्स आणि एलिझाबेथन काळातील ऑडियन्स यामध्ये खूप तफावत होती. द डेंजर इन द 19th century theatre was that above all its wants unrelated to the life of the time. 19th century especially a revolutionary century, क्रांतिकारक बदल झाले, रेव्होल्युशन झाले आणि परिणामी ऑडियन्सकडे वेळ राहिला नाही. लॅक ऑफ टाईम, दे ऑफ हार्डली विजिट टू theatres. The changes in the structure of society had so modified the human personality itself that a new interpretation was essential. वेगवेगळ्या क्षेत्राकडे लोकांची वाटचाल व्हायला लागली आणि परिणामी थिएटर्स कला ही मागं पडायला लागली. इब्सेन, द ग्रेट नॉर्वेजियन ड्रामाटिस्ट हेनरिक इब्सेन ऑफ द 19th century, 19व्या शतकातील महान असे ड्रामाटिस्ट हेनरिक इब्सेन, डॉमिनेट्स द रिअलिस्टिक ड्रामा, वास्तववादी नाटक यासाठी ते फेमस होते. ही डेव्हलप मॉडर्निस्ट, रिअलिस्ट, सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज लाईक द डॉल हाऊस, घोस्ट अँड अॅन एनिमी ऑफ द पीपल यासारखे ड्रामा त्यांनी लिहिले आणि ते खूप प्रसिद्ध झाले. व्हेरी पॉप्युलर अमॉंग द पीपल. दे आर फार मोर सबटल इन स्टेजक्राफ्ट अँड प्रोफाऊंड इन थॉट दॅन एनिथिंग इन द मॉडर्न इंग्लिश थिएटर. त्या ड्राम्यामध्ये खूप व्यापक असे विचार मांडण्यात आलेले होते आणि आधुनिक थिएटर्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण होते. बट इट वॉज ओनली जॉर्ज बर्नार्ड शॉ who was deeply influenced and affected by Ibsen's innovative contribution and experimentation. हेनरिक इब्सेन यांच्या कार्याने प्रेरित होऊन जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या इनोव्हेशन्स कॉन्ट्रीब्युशनमध्ये बरीचशी एक्सपेरिमेंटेशन त्यांची मोठ्या परिणाम झाला आणि परिणामी या नाटक किंवा ड्रामा या क्षेत्राकडे लोकांचा कल वाढला. ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट प्लेराईट ऑफ हिज टाईम. त्यांच्या कालावधीतील ते खूप ख्यातनाम असे प्लेरायटर म्हणून ओळखले जायचे. ही अलोन हॅड अंडरस्टूड द ग्रेटनेस ऑफ इब्सेन. त्यांनी इब्सेनची महानता त्यांना लक्षात आलेली होती. अँड ही वॉज डिटरमाइंड दॅट हिज ओन प्लेस शूड also be a vehicle or for ideas. The responsibility of elevation of the English drama to the brilliance of the Norwegian fell with Oscar Wilde and J.B. Shaw in the late 19th and early 20th century. 19व्या आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला वेगवेगळे नवीन ड्रामाटिस्ट उदयास आले आणि हे ड्रामा जे स्किल आहे किंवा कौशल्य आहे ते व्यापक होत गेलं. फ्रेंड्स, in this video we have learned most of the part this topic. Remaining part of this topic we will learn in next lecture. Thank you once again.